मी आज आमच्याच गावातील भीमराव इंगळे यांच्या शेतात एक बोरवेलचा पाईंट देण्यासाठी आलो. तर आपण हे एक नाण्याच्या आधारावर यांचा एक बोरचा पाईंट काढणारे आणि त्याच्यानंतर एक आपलं हे नारळ मी कधी अजून हातावर घेतलं नाहीये, पण आज तुम्हाला दाखवण्यासाठी नारळ पण घेणार आहे. नारळ कसं उभं राहतं, कॉईन कशी फिरतात हे आपण तुम्हाला दाखवणार आहे. झरे कसे पाहायचे, कसे पकडायचे आणि कसा बोर मारायचा. हे यांचं शेत आहे. किती एकर आहे? 3 एकर आहे. 3 एकरात अगोदर काही बोरगीर होईल का? वीर सुरुवातच आहे, म्हणजे अगोदर कोरडवा होता. आता यांना एक बोर मारायचा आहे, तर आपण आता एक बोरचा पॉईंट पाहणार आहे. याचाही रिझल्ट आपल्याला लवकरात लवकर येईल, तोही तुम्हाला टाकू आपण. आता याचं पाणी कसं पाहायचं, पाण्याचे जॉईंट कसे मारायचे आणि कसे पाणी लागल हे आपण पाहणार आहोत. आता सुरुवात थोडंसं खाली. हे बघा आता कॉईन दाखवतो, झूम करतो बरोबर. हे बघा आता तुम्हाला मी कॉईन दाखवतो फिरतात का. जिथं पदराला पाया खाली तिथं कॉईन फिरतील आपल्या. आता पाहून घ्या. आता हा इथं एक कॉईन फिरतो, म्हणजे याचा अर्थ आता ह्यो पदर इथं लागला आपल्याला. आता हा पकडायचा आपल्याला, पण हा नेमका जातो का नाही दिशेनं ते पाहायचं. त्यासाठी आता याला एक चक्कर मारू आपण. म्हणजे हा सरळ आहे असा. मी इथंच बोर देणार. दोन्ही पदर रबे, दोन्ही भाऊ बनलेत, म्हणजे भाऊ भाऊ आहे. तो जेवढा लागला हा तेवढा लागला. हो या बरं. ते झालं बरं डन. मग झालं ते डन. करू नका गरीबात. नाही बरोबर झालं ते. गरीबात जेवढं तेवढं आम्ही तुमचा विचार करतो, तुम्ही आमचा करा. मित्रांनो आता आपल्याला इथं एक पदर लागला. तर हा जो पदर आहे आपण इथं लागला, इथं लागल्यानंतर याची काय म्हणतात त्याला, चौकडून याची दिशा पाहिली. तर याची दिशा जी दाखवतीये या बोरीच्या झाडाखालून तर या झाडाखाली, या झाडावर जाते. इकडं बोरी. हे बघा आता हे बोरी झाड दिसलं तुम्हाला. या बोरीपासून माझ्याकडे दाबा. या बोरीपासून हा इथपर्यंत आला, तर हा इथं लागल्यानंतर हा सरळ न जाता असा तिरपा गेला. तो सरळ आला आणि हा तिरपा गेला, म्हणजे जेमतेम या झाडाखाली याचा संगम होऊ शकतो. डबल एखादा आपल्याला त्या भेटतो का पाहू आपण. पुढचं पाहून घेऊ एकदा डबल. चांगलं लागलं पाहिजे हे ना 20 फुटावर 20 ते 25च्या दरम्यान. असं खाली पाषाणी 25च्या आतच नरम आहे. त्याच्यानंतर पाषाण पट्टा लागतो. खाली लवकर पाषाण लागतो. पक्का गोटा म्हणतो ना आपण, काळा दगड. इथं 25 फुटाच्या पुढे त्याच्यात पाणी आहे. तर हे वरचं पाणी, विहिरीचं पाणी हे आहे ना. निपळचं झाड ध्यानात ठेवायचं. 24 फुटावर पाणी दिसतं, इथून 24 फुटापासूनच पाषाण लागतो. त्याच्यावरचं जे पाणी 24 ला लटकतं होईल आणि तिथून खाली पाषाण चालू होऊन जाईल. काळा पाषाण. खाली नाही पाणी, खाली आहे पण मग खोलचं आहे. आता हे एक पदर वरचा आहे. अहो इथं 4 पदर आहेत ना. आता जॉईंट होईन तर मग आता त्या दोघाचा नाही जाईन नाही. तो तिकडचा पद्धत झाडाला जाईना महाराज राहिला. असा झाला समजा सरळ गेला का नाही. आणि हा असा गेला आडवा. याचा विषय क्लोज झाला. येऊ गेला, विषय संपला. आता त्याला काही पाहायचं काम नाही. आता धीरेश मारले ना आपण, त्याचा विषय झाला. आता गेले पाहायचं. येतो का इकडं. आणि हाईट लागला आपल्याला. धीरेच झाली अशी क्रॉस करून. हे 2 झाले, आता इथं झाले 2 तिथे क्रॉस. हा इकडून गेला, हा इकडून गेला. आता हा इकडचा आहे ना का आपला बाकी. आता ते पाहायचं. जेमतेम पाणी शक्यतो खालून चालतं. हाईट लागली. हा पदर लय रफ लागला. आता हा जो पदर आहे
तर हा नदीकडून चालला इकडे वरी, इकडं हा इकडे वरी झाला कुठे अजून खालून वर चालला. अजून हा तर तू बी याच्यातच आहे. इथं हा 3 झरे आहेत, तो एक सुटला आपला. तीन घरात आपलं हे नाही का? 3 हा. लोकांना लागतच नाही, 2 वरच सामान असते. ह्यानी लावला होता, लागला होता, तुम्हीच तर लावला, तुमचा मिस कॉल येईल होता ना. लागला होता ते, हो लागला होता. बर बर. झाड तोडायचं काम नाही करत आम्ही. नाही नाही अंतर आहे इकडूनच गडला ते. काही इकडे इकडे आहे का आता तुमचं? हो हे काढून घ्या बरे, काठी आहे बोलतो काढतो चालू का? मित्रांनो, आता आपण तुम्हाला पाणी कसं पाहायचं, झरे कसे पाहायचे हे दाखवलं, तुम्ही पाहिलं. आपण आता झरे पाहिले. सुरुवातीला आपला एक आता ह्यो उत्तर दक्षिण झरा लागला होता. त्याच्यानंतर हा आपल्याला इकडची दिशा जी आहे आग्नेय नैऋत्य वायू, आग्नेय आणि वायू या दिशेकडचा हा एक झरा लागला आपल्याला. त्याच्यानंतर हा आपल्याला पूर्व पश्चिम लागला आणि याच्या शेजारी डबल एक पूर्व पश्चिम लागला आपल्याला. 1 3 4 5 6 साईन दोन्ही 12 फूट अंतरावर, 12 फूट येणच नाही, 12 फूट अंतरावर. पण हा आपल्या त्या पॉईंट मध्ये बसत नाही, कारण आपलं जो जॉईंट आहे तो तिकडं बसला आणि हा एक एक्स्ट्रा पदर हा बाजूला निघून गेला. तर आता लोक म्हणतात की झाडाचा अंदाज, आता झाडाचा जर एक अंदाजाचा विचार केला तर हा पदर या इकडं या आजनाचं झाड आहे. आता तुमच्याकडं प्रत्येक भागाकडे याला वेगवेगळे नाव आहे. त्याच्यानंतर हे आमच्याकडे याला लोखंडा झाड म्हणतात. लोखंडाचं नाही, लोखंडी, हा लोखंडी, याला आम्ही लोखंडीचं झाड किंवा लोखंडा झाड म्हणतात. आणि याच्याच बाजूला एक बोरीची काठी आहे. आता तुम्ही पाहू शकता, ह्या बोरीच्या झाडाखालून एक पदर गेलेला आहे. पण ह्या बोरीच्या झाडाखालून जो पदर गेला हा 210 ते 220 फुटावर लागणारा झरा आहे. तर आता हा जो आपण या झरावर उभे आहे, तर हा आपल्याला 250 ते 250च्या दरम्यानचा कटणारा झरा आहे. त्याच्यामुळे आता हा आपल्या गिनतीतून सुटला. आता तिकडे पण एक झरा येऊन आला, त्याची रेंज तिथे 200 250, इथं जेमतेम 200 250 डबल एक 2चा जॉईंट पडतो, तो त्या झाडाखाली निघतो राहील. पण आपल्याला या 2चा नाही घ्यायचा, आपल्याला या 3च्या झऱ्याचा विचार करायचा, कारण तिथं 3 झरे लागतील, तिथं पाणी जास्त लागेल. तुम्ही पाहू शकता इथं आपण जॉईंट मारला. त्याच्यानंतर आता इथं तुम्हाला कॉईन पण दिसतील आपले फिरताना. कॉईन हे बघा, आता आपण इथं जॉईंट मारणार आहे. आता याचं तुम्हाला दाखवून देतो मी आता जॉईंट कसा बसतो. तर आपण काय करू, आता इकडून सुरुवात करू अशी. याची जाडी बघू आता किती. इथं कॉईन फिरला, त्याच्यामुळे इथे एक रेस मारू आपण अशी. आता इकडून एक फिरून घेऊ. याची अशी एवढी जाडी आहे. हा जरा नरम याच्यात दाखवू लागला, म्हणजे खाली नरम लागला असे चान्सेस वाटतात. थोडाफार तरी नरम लागलच. हा इकडे का खाली नरम असतो ना. याची रुंदी जास्त झाला, एवढा रुंद आहे. असं हे दुवारे पण नाही रे. जाऊ. हा एवढा आहे, हा असा एवढा आहे, हा हा असेल, हा मोठा आहे. हा हा एवढा आहे. आता हा राहिला ते जॉईंट कुठे आहे? इथे. असं हा इथे एवढा आहे. हे बी चांगला आहे. हे नदी कोण येणार आपण जर आपल्या धरणाकडे जाऊ शकतो. हा जो आहे ना इकडे बामणवाड्याचं धरण आहे आमडापूरला, या आमडापूरच्या धरणाकडे जाऊ शकतो. आणि हा जो आहे ना हा बी आता इकडे टाकर गेडचं धरण आहे, हे बी चांगला पदर आहे. आणि हा त्या जॉईंट वरचा इकडे आला का? एक जॉईंट नाही, ते पदर होते आपले. पदर इकडे आला का इथं? हा तर हा एक पदर रफ आहे. हा हा जो झाला ना हा पदर रफ आहे, हाही पदर रफ आहे. आणि हा जो आहे ना याचं बहुतेक काय झालं माहिती आहे का, सर्क्युलेशन चालू आहे याचं पाण्याचं. तिकडून दाखवतो रफ, इकडं पाणी कमी दाखवू राहिलं. म्हणजे याचा अर्थ आता तिथून इथपर्यंत व्यवस्थेवर त्याला कुठेतरी एखादी बारकी पोकळी भेटली या पदराले, तर ते काही पाणी 5 बाजूला उरायला राहिलं, काही इकडे उरायला राहिलं. म्हणजे आपण समजा दांडात पाणी सोडलं तर दांड भरून चालायच्या ऐवजी एखाद्या ठिकाणी दांडाला पाणी भरल्यानंतर एखाद्या ठिकाणी बाजूला फुटतं, तसंही जमिनीत फुटलं कुठेतरी. म्हणजे इथून एवढ्यात कुठेतरी नरम पट्टा यायला बाजूला जायसाठी. त्याच्यामुळे अर्ध पाणी बाजूला चाललं आणि अर्ध पुढे उरायलं, कारण तिकडे जेवढा फिरतो तेवढा इकडे फिरत नाही. त्यामुळे हा इकडे कमजोर झाला. पण ज्यावेळेस समजा तुमचा इथं बोर झाला, तेल छिद्र पडन,
छिद्र पडल्यानंतर याची आवक वाढल्यानंतर ते जे बाजूला जाणार पाणी आहे ना तर ती स्पीडनं पुढे चालन, याच्यात चालन जसं. हा, कारण याचं ताकद वाढते पाण्याची पुढं मोटरीसोबत, त्याच्यामुळे ती इकडे येऊ शकल. या कुठे गजगीज आहे का नाही कुठे? कुठे आणा मग आता एखादा. आणि हा जो भाग आहे की नाही आपला, गेला पाहिजे आपला बस. नाही फेल नाही जाणार. नाही ना, एवढी मोठ्या पद्धत फेल जाऊ देणार तुम्हाला. इथं आता त्या पाहुण्याच्या बोर सारखं उराले. आपण दिला होता का त्या याला, कोणतं काय ते? देळगाव गुबेले पाणी दिलं आम्ही. पदर स्पीड न दाखवत होते, पण ज्यावेळेस पदराचा जॉईंट पडतो ना तर त्यावेळेस कॉईन असं लोड घेतात फिरायला, म्हणजे टाइम लावतात. कारण आता इथं पाण्याची ताकद जास्त आली, एका ठिकाणी सर्क्युलेशन आहे ना. आता हे याचं पाण्याची 3चा स्पीड जास्त आला, तर त्याच्यामुळे हे काय करू राहिले, लोड घेऊन राहिले फिरायसाठी. म्हणजे पाणी दाखवून राहिले, कशी लेट दाखवून राहिले. पण असं पाणी काय होतं माहिती का, जमते जिथं असं लेट पाणी दाखवतं तिथं शक्यतोवर कोणताच पानाडी असं देत नाही बाय चान्स. पण एखाद्या ठिकाणी भेटत नाही, असं नाही भेटत नाही म्हणून भेटतात. कारण आपण आता पत्र पकडत आणले, त्याच्यामुळे आपल्याला इथं घेणंच आहे, त्याच्यामध्ये शंकाच नाही. पण भानगड काय होती, एखाद्या ठिकाणी आता नारळ आपलं, तिथं जर नारळ उठलं तर माणसाला काढतो तिथं जास्त पाणी. मग आपण काय करतो, तिथं बोर मारतो. बोर मारल्यानंतर तिथं काय होतं माहिती आहे का, आपण बोर मारल्यावर एकदाच पाणी लागतं. त्याच्यानंतर आपल्याला आशा राहते की एखादं खाली लागावं, आपण 200-300, आता समजा 60ला पाणी लागलं 60 फुटावर, तर आपण आपल्याला आशा राहते की खाली लागल असं करता करता 300, 350, 400 जातो, पण ते एकाच पदार्थ समाधान, कारण ते एकच असतो. आता इथं 3दा हे जे 3 झरे आहेत, आता आपण जसे आले तसे भेटले. तर याच्यात जर समजा आपण खाली गेलो तर याच्यात टप्प्याटप्प्यात 3दा लागल म्हणजे लागलच पाणी. हा, पण हा जो पदर आहे तर हा नरम म्हणजे थोडसा नरम पाठ म्हणतो ना आपण त्याला. समजा नदीत पाणी, तर नदी भरून जर चालली तर दोन्ही थडील पाणी असतं. पण जर का नदीचं पाणी वरून जर कमी झालं तर नदीत मधात पाणी असतं, किंवा एक साईडनं पाणी असतं, बाकीची अर्धी कोरडी असते. तसं या पदरात होऊ शकतं. आता हे इथपर्यंत गंज दाखवू राहिलं, पण इथं वलचा बी असू शकतो ना. तर मग आता ह्यो एवढा आहे, हा एवढा बी असू शकतो, किंवा मग भरून बी चालू शकतो पूर्ण, जसं पाठ म्हणतो ना आपण त्याला. मग हा पावसाळ्यात फुल झाला, हिवाळ्यात फुल झाला ना, आता जर कमी पडेल असला तर आपल्याला समजा आता हा जर 5च्या पंपाचा पदर असला तर हा आपल्याला जेमतेम 3चा लागू शकतो, किंवा 1 इंची लागल. पण पदर मोठा आहे, नरम जास्त. एवढा हा जो पट्टा लागल त्यावेळेस बोरला नरम लागल म्हणजे लागल 1001% सांगतो. नरम चालतोच बोर. आणि नरम लागलं, पाणी दबलं तर घाबरायचं नाही, घ्यायचं. आता गाडी तुमच्याच वर्षावर आणि सगळं तुमच्या वर्षावर येते. या कुठे घ्यायला मग कुठे